तुम्हाला सांगून राहिले आता, घरात पाय टाकायचं नाही म्हणजे टाकायचं नाही. तिकडे काही करा, तिकडे बाहेर जगा का काही करा, काय कटोरा घेऊन बसा कुठे याच्यावर, काही सांगायचं नाही मला. घरात पाय टाकायचं नाही, घरात यायचं नाही. माझ्या तिकडे पाय बसा तुमचं, तुम्ही काय करा ते. अरे पण झालं काय, म्हणजे एवढं काय झालं असं, काऊन म्हणजे घरात काऊन नाही? काही माहित आहे का नाही, का गावात गिवत राहत असता का नाही तर लस गावातल्या गोष्टी माहित राहतात तुम्हाला. 4-5 जणांचे पेरणं झाले ना म्हणते. आपलं काही करता पेरणं का असे डवऱ्यावर आल्यावर पेरता का काय मग सोयाबीन? लोक डवरे करते ना, आपण सोयाबीन पेरायचं मग. लवकर पेरणं करा म्हटलं, तुम्हाला सांगून राहिले आता घरात पाय टाकू देत नाही. त्याचाच मेळ लावून राहिलो ना मी. आता 2-3 दिवस झाले पाणी आलं तर काही वयाने आली नव्हती. आता मला सांगतो वयाने आल्याशिवाय कसं काय, मग ट्रॅक्टर फसवता त्यात नाही, बेरवतं का तास निवड आणतेस तर हे बियाणं महाग आहे बापा. काय करतं, पाणी गिनी नाही आलं तर मग काय करतं बा, का कोळ लावून इथे तपतं का, शिपा बदलू घाण करतं का बाबा. तुला समजून नाही राहिलं का, थांबणार जरासं, पाण्याचा मेळ पाहून पेरा लागते. एका दोघांना काय पेरलं त्याच्यापाशी इरा आहे, त्याच्यापाशी सर्ट टायपिंग करा. आपल्यापाशी काय आहे, पाणी आलं नाही कडक खून तापले तर मग डबल पेरायचं आहे ना, आणि बियाणं महाग आहे, मरतं काय मग कोळलं ना. काही नाही काही सांगू नका तुम्ही, ते तुम्हाला सर कारणच पाहिजे फक्त. मागच्या वर्षी तर झालं लांब लावता 1.5 महिन्यानंतर पेरणं केलं आपण, सर लोकांचे पेरणं झाले. काही नाही ऐकू नका तसं, तुम्ही पेरणं करा. आणि वाटलंच पाण्याची गरज असली तर बाजूला त्याच्या वावरातून पाणी टाकायचं, स्प्रिंकलर आहे सगळं आहे, त्यांना काही एरी पेरेल नाही. पेरलं तरी काय आपल्याला पाणी देत नाही असं नाही, मग त्याला झाली त्याची धुऱ्यातून जाऊ देत नाही त्या ट्रॅक्टर. वावराले वयाने घ्या सगळं गेलाय, जा चटकन ट्रॅक्टरवाल्या घरी आणि चाल म्हणून लवकर, मी पोते काढून ठेवतो बाहेर, लवकर चला. नारळ घेऊन येतात तिकडून येता, चला लवकर. अरे थांबणं जराशी गडबड, काही नाही गिरी तर करू दे. आता काय तसं पाठवतो, काही नाश्ता गिष्टाला तर कर. काही नाही नाश्ता, पहिले ट्रॅक्टर घेऊन या दारात नाही, तेव्हा मग पाहू काय आहे, पोहे घे करतो मी, पण पहिले ट्रॅक्टर आणा दारात, त्याशिवाय नाश्ता नाही, काहीच नाही. आता पाहा लागेल ट्रॅक्टरवाला आहे का नाही घरी, नाही त्यांना जावं अजून वावरात नाही दुसऱ्याचा पेराले, मग दिवसभर उपास ठेवतो मला. काही सांगू नका, सगळे ट्रॅक्टरवाले घरी जायचं. काही नाही, लय मोठं ट्रॅक्टर गावात कोणाचा एखाद्याचा पकडून आणा, नाही तर ते पाटलाच आहे ना, पाटला त्याचं मस्त नवीन पेरणी यंत्र, नवीन ट्रॅक्टर आहे, त्याला मस्त पेरलं जाते, जायचं जाणार. कोणता सरपंचाचा का? हो ना, सरपंचाचा ना, बरं राहते नवीन पेरणी यंत्र असले काही तास बेरत नाही, बरोबर चालते, मस्त पेरणं होतं चांगलं. बरं जातो बा आता, काल असतं त्याचे भांडणं गिणं निपटले त्या वावराचे, त्याचे गुलाल भांडणं झाले, बा आळवा आलता ते ट्रॅक्टरच्या, निपटलं वाटते काय. तर जातो मग मी त्याच्या इथे जातो, तू जरासे पोहे घ्यायचे आगी काही बनवून ठेव, मी बातच येतो जाऊन. हो त्याला म्हणा पोते काढून ठेवला म्हणा दारात नाही, लवकर ट्रॅक्टर घेऊन चाल म्हणा. बरोबर जातो ना, पहिले हाय का घरी तिथं पाहतो, मग पुढचं पुढे पाहू. हो ना, जा ना पहिले, मग गोष्टीच करता येतं, निघातात का. कायच करावं राजा या झाबरूचं, काय लेका. आता ते सकाळपासून झालं असेल ना त्याचं म्हशीचं करणं, अजून हे फंटी काढून ठेवली नाही, पेरणी यंत्राचं काही पाहिलं नाही, ऑइलिंग गिलिंग करावं लागते, काय काय चालून पाहिलं नाही लेकाचं. आता झाले ना पेरणं चालू लेकायचे लोकायचे, नाही तर मग लोक कसं आहे छताडावर बसून म्हणजे असं सुचू देत नाही, तर माया वावरात चला माया वावरात चला, पाणी येते राजा निकून दांड फुटते, चला पहिले असेच करतात ना, सुचू देत नाहीत लोक असे. रस्त्याच्या आडवे येऊन म्हणजे ट्रॅक्टरच्या आडवे येऊन स्वतःच्या वावरात घालते ट्रॅक्टर, कायच करावं. अजून ते ऑइलिंग गिलिंग काय राहिलं त्याचं काही पाहिलंच नाही वाटते गड्यानं. आता कायच काय, त्याला फोन लावा लागेल, त्याला म्हणलं लागेल बाबा याचं कर रेडी कर, आणि लवकर पहिले घरच्या वावरात धकू दे, पेरणं स्वतःच झालं मग मोकळं काम निस जिरायचे माणूस, बाकी काही करा तिकडे गावाचं आहे का नाही. आपलंच पेरणं राहायचं आणि पुऱ्या गावाचं काय करावं लागते आपल्याला. मग पहिले घेतला का सर ट्रॅक्टर आपण, नाही त्याला पहिले फोन लावतो बा. हॅलो, हा बोला सरपंच साहेब, काय चालू आहे, झालं चहा पाणी? अरे माय चहा पण झालं, नाश्ता झाला म्हटलं. तू कुठे आहेस झालं का नाही, दूध गीत टाकणं झालं का नाही, तू ये लवकर कोट्यावर ये. अरे काय काम होतं, अर्जंट होतं काही, आलोच ना. अरे अर्जंट नाही तर काय राजा, लोकांना म्हणजे अशा लाईना लावल्या ना घरापुढे, लवकर ये तू कोट्यावर ये. काय राजा सरपंच, आंघोळ करू आलो तो मी, आंघोळसाठी टी शर्ट काढली आणि आंघोळ करायला बसतो म्हटलं तुमचा फोन आला, तसंच आलो बा. आता काय करता मग? अरे इतक्या अर्जंट नव्हतं रे बा, आंघोळ गिंगोळ तर करून यायचं होतं. नाही आता तुम्ही सांगाच काय अर्जंट आहे ते, आंघोळ गिंगोळ पाहता येईल मग संध्याकाळी करता येईल. तुम्ही सांगा काय अर्जंट आहे सांगा बरं. तर मी काय म्हणतो, हे ट्रॅक्टरची पंडी गिंडी काढायची होती ना, ती पेरणी यंत्राचं पाहिलं का नाही, ऑइलिंग गिलिंग काही बरोबर आहे चालून पाहिलं का नाही काही. मग कसं आहे वक्तात हे नाही ते नाही, इचकलं राजान हे नाही, याची चायनी नाही, हे नाही, नळी गेली इकडे तिकडे, असं नाही झालं पाहिजे वक्तात. म्हणजे कसं आहे बी टाकलं की टराटर पेरता झालं पाहिजे, काही इचकं राहिलंच नाही पाहिजे मागं. म्हणून म्हटलं जरा त्याला चेकिंग गिकिंग कर, बरोबर आहे का, पद्धतशीर आहे का, काय आहे ते पाय. आणि आज सगळ्यात पहिले आपल्या वावरात घेऊन चाल, मस्त पेढी गिळी आणले आपण, नारळ आणून ठेवलाय, लगेच त्याला पाय जोड, आंघोळ कर आणि धकू दे आपल्या वावरात. अरे काय राजा सरपंच, निष्काळजी माणूस नाही हो मी. काल रात्रीच पेरणी यंत्र आणलं आणि सगळ्यात आल्या लाईट चालू गेला मोठा, आणि काल रात्रीच चेकिंग केली त्याची, 1-3 तास मारून पाहिला आम्ही, एकदम मस्त बी पडू राहिलं त्यातनी, काहीच टेन्शन नाही. काल रात्रीच चेकिंग केली सगळी, आणि म्हणून निष्काळजीपणाने म्हटलं बा आता उद्यापासून चालू करतात पेरणी. अरे वा वा वा, एक नंबर काम केलं का म्हणतात. रात्रीच चेकिंग केलं म्हणतं, मग त्याला काय जमलं, चाल जाय लवकर तू आंघोळ कर आणि धकू दे आपल्या वावरात. पहिले तुला माहिती आहे ना ते याचं वावर, बस तर ते जाऊ दे आणि झालं. तुम्ही तसे विचार राहील राजा, जस का 10-15 वावर आहेत तुमचे, एकाच जागी 60 एकराचा प्लॉट आहे, दुसऱ्या जागी 10 एकराचा. टेन्शन वागू, कोणत्या 60 एकरात जाऊ द्यायचं ना पहिले. मग काय तर बियाणं सगळं रेडी आहे तिथं, गडी गिडी माणसं नाश्ता करून बसेल आहेत म्हटलं तिथं. तू लगेच आंघोळ कर आणि धकू दे पहिले वावरात नाही आपल्या.
अरे मला ते 2-4 लोक म्हणत राजा कधीपासून पेरणं चालू करता, पहिले आपल्या वावरात त्याचं काय आहे ते पाहिजे बा तुम्ही. मला कसं आहे, मी गिरायकाला सांगतो की बा सरपंचाला सांगत जा तुम्ही, मालकाला पा बोला तुम्ही काय कुठे टाकायचं ट्रॅक्टर. मी काही कोणाचा होका घेत नाही. तसंच करायचं. अर्जंट ज्याचं असलं त्याचं पहिले मारून द्यायचं, दुसऱ्याला म्हणायचं तू त्याला विचार, मी बराबर सांगतो आपल्या हाती काय बा, ड्रायव्हरच्या हाती आहे. इकडचं तिकडे फिरवायची बराबर, ज्याचा टाईम आला त्याचं मारून द्यायचं, आहे की नाही. हो ते काय आहे ते तुम्ही पहा बा, ते बुडगं म्हणे मले, तर मग पाहून घ्यायचा तुम्ही काय आहे ते. कोणचं देवराव बुडं? अरे बापा त्याचं आहे का पहिले, मग तर बा 35 लाखाची वैरे बा, सगळ्याची पेरणंच खराब होऊन जाते यंदा. ते त्याच्या वावरात जर पहिले गेलं तर लयच घनघणे आहे बा ते. नाही त्याच्या वावरात नाही लागत, पहिले आपलं मार बा, आणि मग त्याचं पाहून घेऊ काय आहे तर. नाही तुमचं बरोबर आहे हो, पण त्याची बायको त्याला खाले देईन का नाही राजा. त्याचं जर पेरणं झालं ना त्याची बायको उपाशी ठेवते त्याला. जाऊ दे ना, होऊ दे ना कडक रे बा त्याले, मग आपली दलिंद्र लावून घेतं. काही नाही तसं काही नाही. आपण आपलं पाहायचं बा, पहिले आपलं पेरणं करायचं आणि मग लोकांचं जायचं. ट्रॅक्टर आपण घरच्यासाठी घेतला, लोकांसाठी नाही घेतला बा. चल आपल्या वावरात धकू दे तू पहिले, मग पाहू पुढचं पुढे काय आहे ते. अरे बापन मी नाश्ता गिष्टा काही केलं नाही ना, काहीच नाही गिरी काहीच नाही ना, आपली बस आंघोळच तर राहिली. अरे तू टेन्शन न घेऊन, अरे हॉटेलातून मस्त कचोरी समोसा आणतो मी तुले, तू टेन्शन न घेऊ. फक्त आंघोळ कर, वावरात ने ट्रॅक्टर उभा करते, पोते भरे लोक त्या बियाणं टाके लोक त्याला का तू नाही करतं. चाल लवकर. बरं 0 सेकंदात तिथं जातो मी. हो जाय, मी जातो घराकडे. तर पायजा आबाजी मरता का, आधी अर्धे लाकड जायलात ना त्याचे पुरे घालता का तिथं, मरता का राजा ट्रॅक्टरच्या आड येऊन. काहून नसे करू राहिले तुम्ही. पेरणे पाण्याचे दिवस आहे बाबा, कोणाला टाइम नाही. लोक म्हणजे 2 मिनिटाच्या वर मसन वाटे तर थांबत नाहीत म्हटलं. जसान तर वल्ले सोसान तुम्ही पाणी येत राहते आधीच. चांगलं उन्हाळ्याच्या टाइमला मारायचं. आता पेरणी पाण्याच्या टायमाला मरता का लोक. पेरणी करतील का तुमच्या मौतीला येतील. हा खरं सांगा बरं तुम्ही. लहान भाद्रा आहे हे, लयच भाद्रा आहे का, चबर करते म्हणून मला यासोबत बोलायचं वाटत नाही. पण आता कसं आहे, अळली खोटी तर जाशीन कुठे असा विषय झाला. आता इन पेरणी पाण्याचे दिवस झाले, आता काय हाजी करायला लागते त्याला. कधी कधी बाबा बनाना पडता ऑफिस टाइम येतो. मी काय म्हणतो बाबू, जास्ती काय शिल्लक बोलू राहिला तू. कामाचं घेणं कोणाच्या वावरात चाललं तू पेरायला सांग मला पहिले. मी अरे पेरायला काय चाललो, घरी चाललो मी ट्रॅक्टर घेऊन. ते कालच पेरणी यंत्र आणलं, चेकिंग करतो त्याचं कसं काय मेळ पाहतो चालते का नाही. उद्यापासून पेरणं चालू करायचं, आज नाही पेरणं गिरणं काही नाही. आज काही नाही, चेकिंग काही नाही करायला लागत. चाल धकू दे आपल्या वावरात नाही. आज पेरणं नाही ना म्हणतो, उद्यापासून चालू करतो ना, तर आजपासून चालू करतो. ठीक आहे, उद्यापासून घ्यायला असते ना बोल्या, तर आजपासून चाल वावरात, काही विषय नाही. आपल्याला चेकिंग करायचं काम नाही. बेरलं तास पाहून घेऊ पुढचं पुढे. बापा तुमच्या वावरात जर तास बेरलं तर मग तो ट्रॅक्टर इकाला असणार राजा तुम्ही आम्हाला. तर मग तर खाऊ देत ना तुम्ही आम्हाला वर्षभर. टोमने मारू पिसं करसान. मी काय म्हणतो, उद्यापासून आहे ना तुझ्या पेरणी यंत्र चालू, तर आजपासून चालून तू वावरात स्पेशल फक्त आपलाच वावर मार, बाकी कोणाचं मारू नको. चाल दे. ते महाराजानं सरपंचाला उद्याचा मुहूर्त सांगितलाय. सरपंच म्हणे की उद्यापासून चालू करायचं म्हणे. मग लय पेरणी यंत्राचे म्हणजे भाडे येतात म्हणे. ते आजचा मुहूर्त चांगला नाही म्हणे. तर आज ज्याचं पण पेरावं म्हणते त्याचं पेरणं पुरं बेरते म्हणणे, डबल पेर लागते म्हणते त्याला. म्हणून मग ते आजपासून कोणाचं पेरायचं नाही आपल्याला. अरे मग आज पेरत नाही तर का मग मला उपाशी मारता का बाबा. बुडी खाले देणार नाही मला. ते काय आहे ते बुडीसोबत बोल मग तू काय आहे ते आजपासून काय असं आहे ते काय आहे ते तुमचं ते काय महाराजाचं आहे का काय आहे ते सांगू मला. तू चाल लवकर वावरात, नाही तर माघारी चाल बाबा पहिले. मी काय म्हणतो, लय पैसे झाले तुमच्यापाशी, तुम्हाला डबल बियाणं आणायचं आहे का. तुम्हाला सांगू काय राहिलो मी, आज जर पेरला आपल्या ट्रॅक्टरानं तर पूर्ण बी वायाच जाणार आहे म्हटलं. डबल तुम्हाला पेरा लागते. तुम्हाला समजून नाही राहिलं का आबाजी मराठीतनी. च्या मायबीन मग आता घोरच झाला रे बा. आता का उपाशी राहिला तर काय बा, उद्या लोक मग मला आता कायच करावं बा. आजचा मुहूर्त चांगला नाही म्हणतो तर मग कसं काय करावं आता. तुम्हाला एकच टिप देऊ राहिलो, जा घरी जा, मुकाड्यानं मस्त चादर घेऊन झोपा. काही टेन्शन नका घेऊ. आज काही पाणी येत नाही, उद्या काही पाणी येत नाही. मस्त उगाळा 2-3 दिवस. उद्या मस्त तुमचं पद्धतशीर पेरणं करून टाकू आपण. सकाळी 7 वाजता जाऊ वावरात नाही, 9 वाजेला तुमचं पेरून मोकळं करून टाकू. ओके. मग काय आता उपासच करावं लागतं टेगड्या मग मला आज. आता उपास काय करावं लागतो आज, काही बोलू राहिले राजा तुम्ही. आता तुला काय सांगा बाबा, अजून तू गावात बोंब करशील पूर्ण. काही नाही जाऊ दे, तुझा उपास धरतो मी आजच्या दिवस. जाऊ दे तू मग उद्या संध्याकाळी का उद्या सकाळी. नाही का गोळ्या सरल्या बुड्याच्या आता झाले. मी सकाळी सांगितलं तरी संध्याकाळी म्हणते. अरे मी काय म्हणतो, उद्या सकाळी हो आबाजी 7 वाजता जाऊ. उद्या सकाळी तुम्ही टेन्शन नका घेऊ. उद्या सकाळी 7 वाजता टच होतो तुमच्या वावरात मी. बरं मग उद्या सकाळी 7 वाजता ना. ठीक आहे मग. आता तू नाही म्हणता आज आपल्याला चाललं असताना, आज पण मारलं असतं जमलं असतं ना. बरं अरे नाही ना, ऐका ना तुम्ही, ऐका बरं. नाही जमत नाही ते. बरं ठीक आहे बा, जाय मग आता. पण आज जर पाणी आलं तर मग नाही का बोंबला लागेल मला अजून 4-5 दिवस. मग काय करू रे मी. अरे तुम्ही टेन्शन नका घेऊन आहो. आज पाणी येतच नाही ना. तुम्हाला काय सांगू, कडक तर पुराला राजा उन्हाळ्यासारखं. आज काय पाणी येते, आज पाणीच येत नाही. तुम्ही ऐका माझ्या. ते पाणी आलं की मग तू आहे माझ्या घरची बुडी आहे म्हटलं, पाहिजे तुम्ही दोघं काय करायचं ते. मग मला नाही सांगायचं. हो टेन्शन नका घेऊ. माहिती आहे मला बुडीला भेटा तुम्ही. बोलतो मी बुडीसोबत बोलतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाहता येईल काय आहे ते. ठीक आहे बा, मग जातो मग मी. काय आता नाही तर काय बा, आज खरंच जर पाणी आलं ना तर या बुड्या पेरणं चालत नाही अजून 8 दिवस. आणि तिथं ते वावर काढीचा एकदम म्हणजे असं ट्रॅक्टर फसतेच त्यातनी. जर आज पाणी आलं तर घोरच आहे बुडा. 8 दिवस लटकला का नाही काय का.
अरे मग का हो का देऊन काय करता बा, जाऊ दे न तिकडे. आपलं पहिले सरपंचाचा महाराजा बाकीचे तेल लावत गेले. चल जाऊ दे बा, पहिले सरपंच वावरात टच करायला लागते आपल्याला ट्रॅक्टर. चलो. मी काय म्हणतो रावल्या, समजलं ना तुला काय आहे मापजीप काय आहे कसं काय टाकायचं. आम्ही इकडे झाडाखाली बसतो, बराबर पद्धतशीर लावायचं त्याचं हे आणि बराबर टाकायचं पोतं हे झालं की हां. समजलं ना तुले, सांगायचं काम नाही पडलं पाहिजे म्हटलं बाबू. तू आता तू आहेस ते ट्रॅक्टर आहे, पेरणी यंत्र आहे, ते झाबरू आहे. तुम्ही चौघाचाच मेळ आहे, ते पायात बसा. हे सीझन तुमच्याच हाती आहे म्हटलं. काही पण बेरलं गिरलं तास तर मग पहा तुम्ही. मी आहोन तुम्ही तू का. अरे तुम्ही टेन्शनच नका घेऊन असताल पण साहेब. टॅक्टल दाबलेले काय टॅक्टर चालव, त्यापेक्षा चांगला टॅक्टर चालव तुम्ही. मी काय म्हणतो, तुला ट्रॅक्टर चालवायची गरज नाही. चालव तुझ्या झाबरू ट्रॅक्टर. तू फक्त पेरणी यंत्राले पाय, बराबर पाय. तसं ते तुला सांगतेच म्हणा, पण तरी तू नजर ठेव. पुढच्या वर्षी तुलाच चालवा लागते बराबर, समजलं का. सरपंच बराबर गोळ्या बिस्किट देते त्याला. बरं मी काय म्हणतो सरपंच साहेब, आजच्यानं तुमचं झालं की उद्या लगेच आपल्या वावरातनी चालू करायचं म्हटलं, समजलं. मग तेच ना, आजच्या आपल्या वावरात झालं की टेन्शन नाही. पहिले जवळजवळचे करायचे, मग वत राहतील गावाचे, आहे का नाही. ते तर आहेच, पण ते पाहिजा बा ते हे आपला देवरा बुडा सकाळपासून हिंडू राहिला तुमच्या मागं. यालाही भेटला वाटते काय तर ते म्हणे बा उद्या आपल्या वावरात घ्यायचं. यानं कसं आजचं काळ त्याचं चाल ढकल करून टाकलं. काय रे काय म्हणे ते हे बुडा काय म्हणे. अरे काय राजा, बुड्या आळवात झालता ना ट्रॅक्टर राजा. ते म्हणे जाऊ देत नाही म्हणे तुले भाऊ, पहिले मावारातच घे म्हणे भाऊ. बियाणं काढून ठेवलाय म्हणे माझ्या वट्यावर. चटकन वट्यापाशी घे म्हणे, टाक म्हणे, चटकन वावरात धकू दे म्हणे बा. हायच किती म्हणे आपला पाच चेक करत आहे म्हणे, पहिले मारून दे म्हणे, मग पायत बस म्हणे. काय करा ते. मग काय झालं. अरे मग काय तर मी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगल्या त्याला म्हटलं बा, सरपंचाला एका महाराजांनी सांगितलं की आजच्या तारखेतनी पेरणं चालूच करू नका तुम्ही. आजच्या तारखेतनी पेरलं जर तर पुरं बियाणं वायाच घालणं आहे म्हटलं. हे कसं आहे, उद्याच चालू करा तुम्ही पेरणं, असं तारीख दिला आहे म्हटलं त्यानं. तर मग त्या हिशोबाने त्याला चाल ढकल केलं, ते गेला बा घरी. अरे घरी काय आले बा, 4-5 लोकांना विचारलं त्यानं, ट्रॅक्टर घरी उभा आहे का कुठे आहे का कोट्यावर उभा आहे. त्या बुडगं कमी मामूली आहे का ते, लय भारी आहे बुडगं ते पाहिजो. नाही ते बुडगं तर आहेच भारी, पण आपल्याला कोणाच्या वावरात ट्रॅक्टर्स पाठवत होता ना. सगळ्यात पहिले आपण आपल्या वावरातून चालू करणार होतो ना, काही असो त्यातनी का. नाही ते तर झालं म्हणा, पण पाहिजा बा उद्या आपलं पाहिजा, नाही तर बस देसान माय इचकून आपलं आहे 15 एकर ते पाहिजा बा काय ना काही. नाही उद्याच तुमचं ना, आज आपलं झालं की उद्याच तुमचंच वावरात. बरं मी काय म्हणतो, पेढी गिडी खाल्ली सगळ्यांना, आता चला नारायण भाऊ आपण बसू झाडाखाली. आणि तू पाहिजे रे तिच्यावर बस मस्त, पेरणी यंत्रावर लक्ष ठेव आणि चाल दे ट्रॅक्टर कर. गजानन महाराज की जय म्हण आणि चाल दे. हो म्हणतो, पण ते देवरा बुटा दिसून राहिला मला. ते पाहिजे ते धुऱ्यावर आहे तुमच्या पा. अरे बापरे, ते बुडकं कायले झालं इथं. आताच त्याचं नाव घेतलं शैतान हाजीर. च्या मायबीन करते काय गोरबा. त्या मायबीन डायरेक्ट गेलं कडे झाबरूपाशी बोललो नाही माझ्यासोबत. अरे बा काय होते मारते काय झाबरूली. अरे पाहिजा आबाजी पडसान ट्रॅक्टरातून पडसान, वरून चक्क्यातून चालू आहे ट्रॅक्टर. चक्का पुढे गेले गेला जासान चक्क्या खाली बसान आडवे. अरे पायजा ओ पडसान. ते काही सांगू नको मला. तुला काय म्हटलं होतं मी, आपल्या वावरात ट्रॅक्टर घे. तू काय म्हणस आजचं मुहूर्त चांगला नाही, आज कोणाच पेरणं करत नाही. हां मग हे काय वय हे का वय हे वय काय नेमकं समजून नाही राहिलं मला. लवकर सांग मला, तू काय म्हणून राहिला तू. आता तुम्हाला मी सांगितलं होतं 7 वाजता की बा आज मुहूर्त नाही झालं का नाही. 9 वाजता आला मला महाराजाचा फोन. हां तर ते काय म्हणे, ड्रायव्हरचं नाव काय आहे म्हणे. म्हटलं झाबरू. तर मग झाबरू नाव येते म्हणे झेडून. म्हटलं हो झेडून येते. ते म्हणे फक्त झेडवाल्या नावावाल्याच्या ड्रायव्हरलेच आजचं मुहूर्त चांगलं आहे म्हणे, बाकीच्या नाववाल्याले आजचं मुहूर्त चांगलं नाही म्हणे. तर मग आपलं नाव काय जाऊन आहे झेडवरून, म्हणजे माझ्यासाठी मुहूर्त चांगला आहे का नाही. मग सरपंचाला म्हटलं आज एरी कोणाचं नाही म्हटलं, तर मग चाल द्या म्हटलं घरच्याच वावरात नाही बरं राहते म्हटलं. पहिलं आपलं केलं टेन्शन नाही राहत म्हटलं. मग सरपंच म्हणे हो गड्या आपल्याच वावरात घे म्हणे, बरं राहते म्हणे, समजते म्हणे पेरणी जर कसं आहे का आहे काही बेरते गिरते का तास. म्हणून मग ते आपल्याच वावरात घेतलं, म्हणून ते चालू राहिलो. समजलं तुम्हाला. हां तसं होतं का. नाही म्हटलं बा आपल्यासोबत जर गद्दारी करशील तू तर मग द्या ठेव. असं आहे तर सांग बा काही. म्हटलं बा जाणूनच तू माझ्या वावरात नाही आणला का बा. पैसे नकत आहे ना आपले, उधारीत नाही ना काम आपलं. सरपंच उधारीत आहे का काम सांगा मला तुम्ही. मी काय म्हणतो, खाली या ना तुम्ही, त्याच्यावर घुमू नका ना, इकडे तिकडे तोंड करू नका ना. आपटसान ना कंबळकं जाईन 8 लाकडं जायला. तर खाली या तुम्ही पहिले, मग बोलू काय होते. अरे तुमचं नो टेन्शन काम आहे ना हो. पहिल्याच हप्ते पैसे भेटते तुमचे मला माहिती आहे, पण कसं आहे ते मुहूर्ताचा वेळ होता ना, म्हणून ते असं झालं कार्यक्रम नाही. तुमच्यावर जाणार काय आहे आम्हाला, पण तुम्हाला समजलं ना काय म्हटलं ते. तर चला मग पेढा गिडा आहे आपल्यापाशी, चला पेढा खाऊन बसू आपण. हो तुमचं सगळं बरोबर हो सरपंच, पण माहित नाही तुम्हाला शेतकऱ्याचे हाल कसे राहते. वरून पाणी येते, ट्रॅक्टरवाले असे करते तर जीव असा हे करते ना, कमी जास्ती करते जीव. असं वाटतं पेरणं झालं पाहिजे आपलं, असं आहे ते. तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्या दुःख. तुम्ही शेतकरीच्या आखरी. नाही ते तर बरोबर आहे हो, शेतकऱ्या दुःख समजायलाच पाहिजे. कोण समजत नाही राजा. चला बरं तुम्ही पेढा खान बसू आपण. हो पेढा खाऊ ना हो, पण पाणी गिनी नाही आलं पाहिजे राजा आजचं. आता तुमचं तर पेरणं होऊन जाते मस्त. संध्याकाळी जर पाणी आलं तर मग मावावर काल झाले 8 दिवस लटकलो ना. मग मी काय घेणं नाही देणं नाही राजा. काय आज मस्त झालं असतं बरं. मी नो टेन्शन राहणार हो, पाणी गिनी काही येत नाही. चल द्या. चला बरं जाऊ द्या, पेढा खाऊन घेऊन काय ते पाहून घेऊ. जाऊ द्या, पाणी येत म्हणता जाऊ द्या. अले तुले वाटते काले पाणी येत नाही, मला तर तुला बा पाणी येते म्हणून. संध्याकाळी पेरणं झालं की पाणी येतं पाहिजे. तू काय म्हटलं मला.
अरे आरामशीर ना बेस तोत्र्या राहुल्याले का त्या बुड्याला ऐकू जाईन ना, अजून ट्रॅक्टरच्या पुढे येईन ना बाबा आडवं. कसं पण पेरणं चालू करू दे ना, मुकाळून बसणं तू बस बर चटकन ट्रॅक्टरवरून चाल धकू दे. चाल चाल आपल्याला काय चाल. लेट्स गो चलो.